शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत। भाऊ काय सांगाल, कुठपर्यंत आले जागा वाटप तुमचं? जागा वाटप आता कालच अमित शाह साहेबांशी मला वाटते आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोललेत की लवकरच आपण डिक्लेअर केलं पाहिजे आणि दोन्ही पक्ष एका जीवाचे एका जुटीचे असल्यामुळे काही जागेची फार खिस्तान होणार नाही। दोघांनाही सन्मानजनक जागाचं वाटप होईल आणि 50 आमदारांचं तर साहेबांनी आधीच डिक्लेअर केलेलं आहे आणि आता सर्वे सांगतो की आपण 72-75च्या पुढे जाणार आणि त्याच्यामुळे 100च्या जवळपास जागा लढल्या पाहिजे, कारण शेवटी सरकार आणणं महत्त्वाचं आहे। कोणी जास्त जागा लढून जर त्या जागा कमी येत असतील आणि कमी जागा लढून जर जास्त येत असतील तर दोघांनी पण हा विचार केला पाहिजे की येणारं आपलं सरकार आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा निवडून मिळतात त्याच्यापेक्षा किती जिंकू शकतात याच्यावर भर दिला पाहिजे। चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की सर्वात जास्त भाजपा जागा लढवेल। भारतीय जनता पक्ष निश्चितच महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष आहे, त्याच्यामध्ये जास्त जागा लढतील, पण आम्ही पण काही कमी जागा लढणार नाही। साधारण किती जागा निवडून येऊ शकतात तुमच्या महायुतीच्या? आम्ही 100 जागा लढलो तर 80पर्यंत जागा एकनाथ शिंदे साहेबांची येऊ शकतात आणि भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी जर 140पर्यंत जर लढलं तर 100च्या वरपर्यंत जागा जिंकू शकतात। म्हणताय की लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आहे, मात्र विरोधक टीका करतात की महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना सुरू केली तो जे मुद्रांक शुल्क आहे त्याचे पैसे इकडे वाढवले म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेवर खर्च होतो, अशा प्रकारची टीका करतात। मुद्रांक शुल्क वाढेल असले तरी मागच्या अधिवेशनामध्ये महिलांकरता 1.5% मुद्रांक शुल्क कमी केलेलं आहे आणि शेवटी राज्याच्या उत्पन्नामध्ये मुद्रांक खरेदीचे व्यवहार काही गरीब लोक करत नाहीत, हे श्रीमंतच करतात, त्यांना काही फरक नाही पडत। परंतु एनकेन प्रकारे या लाडक्या बहिणीमुळं आपलं सरकार येणार नाही, याच्यामुळे विरोधी पक्ष धास्तावलेला आहे। कधी कोर्टात जातात, कधी स्टे मागतात, कधी महिलांना सांगतात तुम्ही अर्ज करू नका आणि याच्यामुळे लाडक्या बहिणीला सरकार हे विरोध करणारे लाडक्या बहिणी यांना विधानसभेत त्यांची अवकात दाखवतील। एक उद्धव ठाकरे म्हणतात की एकनाथाच्या नावाने तोत्यागिरी करणारे राज्यात भरपूर झालेत। एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची टीम ही समर्थ आहे, सक्षम आहे, त्यांच्यानं तोत्यागिरी करण्याची गरज नाही। आम्ही एका जीवाचे आहे, एका दिलाने आम्ही बाहेर पडलेलो आहे। त्याच्यामुळं तोतेगिरी चमचेगिरी तुम्ही काँग्रेसची करताय, राष्ट्रवादीने काँग्रेसचे उद्धव ठाकरे तुम्ही चमचेगिरी करताय, तुम्ही कोणाला तोतेगिरी शिकू नये। तुम्ही कोणाबद्दल पहिले बोलताना आता येणाऱ्या काळात तुमचे काय हाल होणार आहे हे पहिले तुम्ही पहा। तर हे होते आमदार संजय गायकवाड। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।